श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्य आपल्याला एवढं थकवतं की आपण कोणालाच काही सांगू शकत नाही. पण अशा वेळी आपल्याकडे एकच आधार असतो, स्वामी समर्थ, ज्यांचं नाव घेतलं की मनातली धडधड ही शांत होते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही वेदना असतात, काही आठवणी असतात, ज्या आपण कोणालाही सांगू शकत नाही. मनात प्रश्नांचा गोंधळ, निर्णयांचा भार आणि परिस्थितीचं दडपण. पण या सगळ्यात माणूस कसा तरी जगत राहतो. पण या सगळ्यात एक क्षण असा येतो जेव्हा आपण स्वामींच्या पहिल्या पावलाकडे जातो आणि तिथूनच सुरुवात होते शांततेची. स्वामी समर्थांची कृपा ही आवाजात नसते, ती मनात जाणवते, भेटीत नसते आणि कधीकधी शब्दातही नसते. फक्त डोळे मिटून त्यांचं नाव घेतलं की आपल्याला जाणवतं की कुणीतरी आपल्याबरोबर आहे, कुणीतरी आपल्याला सांभाळते, कुणीतरी म्हणतंय, बाळा तू जास्त विचार करू नको, मी आहे ना. कधीकधी स्वामी आपल्याला संकटातून नेतात, कारण ते आपल्याला नवं काही शिकवू इच्छितात. कधी संयम शिकवतात, कधी धैर्य, कधी स्वतःवरचा विश्वास. जग आपल्याला फक्त पडणं दाखवतो, पण स्वामी मात्र आपल्याला उभं राहताना पाहतात. ते प्रत्येक अश्रूंची नोंद ठेवतात, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतात. कधी लगेच, कधी वेळ येताच. आपण कितीही एकटे असलो, स्वामींचा हात कधीच सुटत नाही. आपण विसरू शकतो, त्यांचं नाव कमी घेऊ शकतो, परंतु स्वामी कधीच आपलं रक्षण करायला विसरत नाहीत. असतातच ते, त्या दिसत नसलेल्या सावलीसारखे, कधी संकट टाळणारे, कधी मन शांत करणारे, कधी उत्तर देणारे. आयुष्य बदलतं, आपण बदलतो, विचार बदलतात, रडणं थांबतं आणि मन हळूहळू शांत होऊ लागतं. काहीही झालं तरी स्वामींचं नाव घ्या, ते सोडायचं नाही. आज एवढंच म्हणेन, तुम्ही कुठेही असाल, कितीही कठीण काळात असाल, स्वामी तुमचा हात धरून आहेत. त्यांना फक्त तुमचा विश्वास हवा. जय स्वामी समर्थ.